नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही अचीव करायचं असते. परंतु आता हे सर्व गोष्टी करत असताना माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, की तुम्हाला खरंच जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, की फक्त यशस्वी होण्याची स्वप्ने बघायची आहे? खरं तर स्वप्न पाहणं हे खूप सोपे असते. परंतु त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणं, त्या स्वप्नांसाठी मेहनत करणं आणि त्या स्वप्नाला साकार करणं हे तितकंच कठीण असते. परंतु आपण कळत-नकळत या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आता आपण बघता, की आपण दिवसभरामध्ये मोबाईल पाहता, मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स स्क्रोल करत असतो. पण उद्या ज्यावेळी आपला मित्र, आपला सोबती एखाद्या चांगल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल किंवा एखादा उद्या मोठा अधिकारी होईल, त्यावेळी आपल्याकडे पश्चात्तापाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. काहींना असे वाटते, की आपण गरीब आहोत. आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप अडथळे आहेत. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे हे मुळामध्ये तुमचे अडथळे नाही आहेत. तर तुमच्या जीवनामध्ये खरा जो अडथळा असतो ना, तो अडथळा असतो तुमचा आळस. परंतु लक्षात घ्या, आपण जीवन जगत असताना आपले जीवन आणि आपले भवितव्य हे आपल्या सवयींवर अवलंबून असतं. आपण ज्या सवयी अंगीकारतो त्यावर सुद्धा आपलं भवितव्य अवलंबून असतं आणि त्याच दिशेने आपण काय करत असतो, वाटचाल करत असतो. परंतु आज जर आपण स्वतःसाठी किंवा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर आपला काही वेळ दिला, काही वेळ सत्कारणी लावला, तर आपले समोरील आयुष्य जे आहे ते पूर्णपणे सुखामध्ये निघून जाणार आहे. आपल्या आयुष्यात पुढे सुखच असेल, आजची मेहनत ही आपल्याला उद्या सुखाच्या रूपानं परत मिळेल. मग आता आपल्याला ठरवावं लागेल, की आपल्याला आज मेहनत करून उद्या सुख भोगायचे आहे का आजचे जे तात्पुरते सुख आहे, हे बघून संपूर्ण आयुष्य समोर मेहनतच करायची आहे. हे आपल्या हातात आहे. कारण शेवटी आपल्यालाच निर्णय घ्यायचा असतो. आपलाच निर्णय हे आपण जे घेतलेले निर्णय असतात, हा निर्णय कुठलाही चुकीचा किंवा कुठलाही निर्णय बरोबर आहे असे नाही. तर तो निर्णय ज्यावेळेस तुम्ही सिद्ध करून दाखवता, की मी घेतलेला निर्णय हा बरोबरच होता, तोच म्हणजे तुमचा आनंदाचा आणि यशाचा क्षण असतो. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी लोकं काही वेगळे करत नाहीत, परंतु त्यांच्या ज्या सवयी असतात, त्यांचे जे आचरण असते, ह्या आपल्यापेक्षा काहीतरी वेगळ्या असतात. इतरांपेक्षा जर आपण काहीतरी वेगळं केलं, तर आपण कुठे ना कुठे काय करणार आहोत, अचिव्हमेंटकडे जाणार आहोत. जर आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून समजा मोबाईल वगैरे बसलो किंवा काही इतरत्र वाह्याळ गोष्टींमध्ये लक्ष दिलं, तर आपण यशाकडे जाणार नाही. तर आपण आता तुम्ही बघा, एका वर्गामध्ये जर काही विद्यार्थी असतील, तर त्या वर्गामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी हे टॉपर नसतात. काही स्टुडंट ॲव्हरेज असतात, तर काही स्टुडंट हे टॉपरसुद्धा असतात. परंतु सर्वच्या सर्व टॉपर असतात का? नाही. सर्वच्या सर्व ॲव्हरेजसुद्धा नसतात. मग आता ॲव्हरेज स्टुडंट आणि टॉपरमध्ये यांच्यामध्ये काय असते, तर यांच्या एकाच गोष्टीचा फरक असतो. तर ती एक गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी असते. त्यांच्या कार्य करण्याची जी गती असते, ती हळू का असेना, परंतु रोज नियमित ते काय करत असतात, त्यांना थोडा तरी वेळ देत असतात. त्यांच्या स्वप्नासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी ते थोड्या-थोड्या प्रमाणात काय करत असतात, मेहनत घेत असतात. म्हणून थोडं-थोडं का होईना, परंतु आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं आवश्यक आहे. केवळ स्वप्न बघून आणि त्यांचा आपण स्वप्न पाहिलं म्हणजे ते आपल्याला मिळणारच, असे विचार करून आपण यशाचे शिखर नाही गाठणार. आपल्याला त्यासाठी मेहनतच करावी लागेल. हे सर्व कधी शक्य होणार आहे, ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे कारणे देणार नाही. आपण काय करतो, की स्वतःला कधीही कारणे देतो, इतरांना कारणे देतो. मग आपण नाही, असे नाही म्हणून असे होते हे किंवा परिस्थितीलाच दोष देतो. आपण कारणे देतो, परिस्थितीला दोष देतो. या सर्व गोष्टीमुळे आपण यशापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण आपण जर ही कारणे न देता जर आपण रोज थोड्या प्रमाणात मेहनत केली, तर त्या मेहनतीचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळणार आहे. जेव्हा सगळेजण कारणे देतील,
तेव्हा तुम्हाला निकाल द्यायचा आहे आणि ते कधी शक्य होणार आहे की आज तुम्ही जर मेहनत करायला सुरुवात केली तर तुमचे मेहनत एक दिवस तुम्हाला नक्कीच त्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही कुठे ना कुठे यशाचे उंच शिखर गाठणार आहात. तुम्हाला माझे मत कितपर्यंत योग्य वाटते हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.